ढग किंवा मेघ म्हणजेच क्लाउड्स हा एक सांद्री भवनाचा प्रकार आहे. भूपृष्ठालगतची बाष्पयुक्त हवा तापते, प्रसरण पावते, हलकी होते आणि वर जायला लागते. हवा वर जाताना या हवेचं तापमान कमी होत जातं. तापमान कमी होत गेलं की बाष्पधारण क्षमता सुद्धा कमी होत जाते आणि मग विशिष्ट उंचीवर गेल्यास त्या हवेचं तापमान इतकं कमी होतं की आता तिची बाष्पधारण क्षमता कमी होते आणि जेवढं बाष्प आहे तेवढी बाष्पधारण क्षमता निर्माण झालेली आहे. त्या उंचीवरच्या त्या तापमानाला आपण काय म्हणणार? दवांक तापमान. या तापमानाला हवा काय झाली? बाष्प संपृक्त झाली. म्हणजे त्या हवेची रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय झालेली आहे? 100% झालेली आहे. जर त्यानंतर ही हवा आणखी वर गेली तर काय होणार आहे? त्या हवेमध्ये अतिरिक्त बाष्पाची निर्मिती होते, अतिरिक्त बाष्प निर्माण होतं. त्या अतिरिक्त बाष्पाचं होणार सांद्री भवन, जलबिंदू निर्माण होतात आणि हे जे काही जास्तीचं बाष्प आहे त्यापासून निर्माण झालेले जलबिंदू किंवा हिमकण यांच्या समुच्चयालाच आपण काय संबोधतो? ढग. जर वातावरणामध्ये तपांबरामध्ये ढगांची निर्मिती झाली तरच वृष्टी होऊ शकते. क्लिअर? मेघांशिवाय पर्जन्य प्राप्त होऊ शकत नाही, हे कायम लक्षात ठेवा. सममेघरेषा, ढगांच्या आच्छादनासंदर्भात हा एक मुद्दा आहे. सममेघरेषा, आयसोनेफ्स, an equal degree of cloudiness on the maps. समान मेघ आच्छादन असणारी ठिकाणे नकाशावर एका रेषेने जोडल्यास त्या रेषेला आपण काय म्हणतोय? सममेघ रेषा असं संबोधतो. हे नीट लक्षात ठेवा. आयसोनेफ्स, जसं आपण आयसोथर्म, आयसोबार बघितलं तसाच हा मुद्दा आहे. या ढगांचं आंतरराष्ट्रीय पातळीवर वर्गीकरण केलेलं आहे. 1890 साली आंतरराष्ट्रीय ऋतुविज्ञान परिषदेत समुद्र सपाटीपासून किती उंचीवर ढग आहे, शब्द लक्षात घ्या, समुद्र सपाटीपासूनची उंची आणि आकृती यांचा विचार करून ढगांचे एकूण 10 प्रकार पाडलेले आहेत की जे 10 प्रकार 4 गटात वर्गीकृत केलेले आहेत. त्याचा आपण आढावा घेऊया वेगात. अ गटातील मेघ हे काय झाले? अति उंचीवरील वेग सुमारे 5 ते 13 किलोमीटर. म्हणजे कसं बघा, हे समजा आपलं भूपृष्ठ आहे, इथे उंची 0 किलोमीटर, आपण वर गेलो 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 3, 4, 5, या 5 किलोमीटर उंचीपासून ते 13 किलोमीटर उंची या टप्प्यामध्ये निर्माण होणारे ढग या गटात जाणार आहेत. या मेघांना आपण काय म्हणतोय? सिरस मेघ, सिरो क्युम्युलस मेघ आणि सिरो स्ट्रॅटस मेघ. या गटातील सर्व ढगांची प्रकाराची सुरुवात, त्या शब्दाची सुरुवात सिर 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 या शब्दाने होते. हे नीट लक्षात घ्या. सिरस मेघ हे काय? हिमकणांनी युक्त आहेत. पिंजलेल्या कापसाप्रमाणे ते नाजूक पांढरे आणि रेशमासारखे दिसतात. सिरो क्युम्युलस काय? आकाशात सर्वदूर पसरलेले असतात. आकाराने लहान असून घुमटाकृती आणि उर्मी चिन्हासारखे ते दिसत असतात. सिरोस्ट्रॅटस काय? संपूर्ण आकाश भरलेलं असून पांढरा रंग असतो, त्यामुळे आकाशाला दुधाळ रंग प्राप्त होतो. हे मेघ कसे असतात? पातळ असतात, त्यांची थिकनेस कमी असते, त्यामुळे त्यांची सावली पडणार नाही, त्यातून प्रकाश किरण जात आहेत आरपार. मेघांचा गट, त्याची उंची, त्या गटातील मेघांची नावं तोंड पाठ करा, मग त्याची वैशिष्ट्ये जी आहेत ती थोडक्यात लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढचं बघा, ब गटातील मेघ हे मध्यम उंचीवरचे आहेत. भूपृष्ठापासून 2 ते 7 किलोमीटर उंचीच्या टप्प्यात त्यांची निर्मिती होते. यांच्या शब्दांची सुरुवात अल्ट या शब्दापासून होते, हे लक्षात घ्या. अल्टो क्युम्युलस, अल्टो स्ट्रॅटस हे निरनिराळ्या थरांनी बनलेले असतात. आणि घुमटाकृती म्हणजे काय? त्या मेघाचा वरचा आकार आपल्याला असा ओव्हल किंवा डोम शेप दिसतो, घुमटाकार दिसतो. हे नेहमी एका रांगेत आढळतात, लाटांप्रमाणे भासतात. त्यानंतर अल्टोस्ट्रॅटस जे आहेत हे राखाडी, करड्या, निळसर रंगाचे असतात. यांची रचना तंतूसारखी असते आणि ते दाट असतात. त्यानंतर तिसरा गट बघा, क गटातील मेघ हे कमी उंचीवरील मेघ आहेत, सुमारे 2 किलोमीटर उंचीपर्यंत. म्हणजे भूपृष्ठापासून 2 किलोमीटर उंचीपर्यंतच्या टप्प्यामध्ये हे निर्माण झालेले असतात. यांच्या शब्दाची सुरुवात बघा स्ट्रॅटो या शब्दाने होते. यामध्ये पण तो शब्द आहे, पण तो दुसऱ्या मधल्या ठिकाणी येतोय. स्ट्रॅटो क्युम्युलस, स्ट्रॅटस आणि निम्बोस्ट्रॅटस. अवाढव्य गोल आकाराचे किंवा गुंडाळीसारखे आपल्याला राखाडी रंगाचे हे ढग दिसतात. स्ट्रॅटस मेघ हे भूपृष्ठापासून कमी उंचीवर असतात आणि अनेक थरांच्या स्वरूपात असतात. निम्बोस्ट्रॅटस हे एक महत्वाचे आहे, अतिशय दाट, बेढप आकाराचे आणि भूपृष्ठाजवळ असणाऱ्या
या मेघांना आपण काय म्हणतोय, निम्बोस्ट्रॅटस. याच्यापासून काय होत असतं, सतत भरपूर पर्जन्य किंवा हिमवृष्टी होत असते. हा मुद्दा महत्वाचा आहे या ढगाबाबत. निम्बोस्ट्रॅटस उन्हाळ्यामध्ये बघा कधी कधी अचानक ढग दाटून येतात, संध्याकाळच्या वेळेस काळकुट्ट होतं आकाश आणि 2-4 तास मुसळधार पाऊस पडतो, कधी कधी गारा सुद्धा पडतात. त्याला जबाबदार कोण असतात, हे ढग असतात. त्यानंतर बघा ड गटातील मेघ हे उभ्या विस्ताराचे असतात, 0.5 किलोमीटर ते 10 किलोमीटर. म्हणजे हे झालं भूपृष्ठ. या भूपृष्ठाच्या वर आलो आपण, 0.5 किलोमीटरची उंची आणि ही 10 किलोमीटरची उंची. या उंचीमध्ये हे असे उभे पसरलेले असणार आहेत. क्लिअर. उभ्या विस्ताराचे मेघ यांची सुरुवात क्युम या शब्दापासून होते. क्युम्युलस मेघ आणि क्युम्युलो निम्बस मेघ. उभ्या आकाराचे जास्त जाडीचे दाट मेघ यांचा वरचा भाग कसा आहे, घुमटाकार आहे. क्युम्युलो निम्बस उभ्या विस्तार खूपच असणाऱ्या आणि आकाराने अवाढव्य असणाऱ्या मेघांना आपण म्हणतोय क्युम्युलो निम्बस. यांच्यापासून खूप पर्जन्य पडतं, शिवाय गडगडाट व विजांचा लखलखाट होऊन कधी कधी गारा पडतात. जसं मगाशी आपण यांच्याबद्दल म्हणालो तसाच मुद्दा इथे आहे. जे काही अभिसरण पर्जन्य होतंय की ज्यामध्ये हवेचा एक अभिसरण प्रवाह निर्माण होतो, हवा अतिउंच जाते, मग गारांची निर्मिती होते आणि मुसळधार पाऊस गारा पडतात. त्या कोणत्या ढगांमुळे पडतायत, त्या पडतायत क्युम्युलो निम्बस या उभ्या विस्ताराच्या ढगांमुळे. सो ढगांचे हे जे 10 प्रकार आपण 4 गटामध्ये वर्गीकृत केले, त्या गटाचं वैशिष्ट्य, कोणत्या उंचीच्या ढगांना काय नाव आहे, त्या गटामध्ये कोणते ढग आहेत आणि त्या प्रत्येक ढगाची वैशिष्ट्य काय, हे तोंडपाठ करा. पुस्तकामध्ये हे तुम्हाला चार्ट स्वरूपात सुद्धा दिलेलं आहे आणि आणखी काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन त्या ढगाबद्दल दिलेली आहे. जमल्यास ती माहिती पाठ करा. UPSCने बऱ्याचदा यावर प्रिलिम मध्ये प्रश्न विचारलेले आहेत, MPSC सुद्धा यावर प्रश्न विचारू शकते.